गोंदिया जिले के आमगांव नगर परिषद कार्यालय में कार्यालय कार्य हेतु संविदा आधार पर कार्यरत महिला दुर्गा कात्रे ने नगर परिषद द्वारा नौकरी से निकाले जाने के बाद उसे पुनः नौकरी पर रखे जाने की मांग को लेकर नगर परिषद कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया है। दुर्गा कात्रे को नगर परिषद में कार्यालय कार्य हेतु संविदा आधार पर 30 सितंबर 2021 को संविदा आधार पर ठेका कर्मी के रूप में नियुक्त किया गया था। दुर्गा कात्रे नामक महिला के पास कोई उचित घर नहीं है और घर पर उसकी 2 छोटी बेटियां हैं, जिससे उसे अपने परिवार का भरण पोषण करने में कठिनाई होती है। इसलिए नौकरी पर बहाल किए जाने की मांग को लेकर इस महिला ने अपनी छोटी बेटियों के साथ नगर परिषद कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया है। इस अनशन स्थल पर कोई मंडप या अन्य सुविधाएं नहीं है। इस महिला ने चिलचिलाती धूप में भूख हड़ताल शुरू कर दी है। इसलिए जब तक मांग पूरी नहीं हो जाती, मैं यहाँ से नहीं जाऊंगी, चाहे मेरी जान चली जाए, मैं यही करूंगी। ऐसा ही रुख इस महिला ने अपनाया है और जब हमने इस संबंध में नगर परिषद के मुख्य अधिकारी की प्रतिक्रिया जानी तो उन्होंने अजीब प्रतिक्रिया दी। उनकी नियुक्ति संविदा के आधार पर थी और उनका काम ठीक से नहीं होता था, इसलिए हमने उन्हें नौकरी से निकाल दिया। अभी देखना अहम होगा कि प्रशासन अपने 2 बच्चों के साथ भूख हड़ताल पर बैठी इस महिला पर कितना ध्यान देता है। सर, एक तो मैम केबल टीवी हमारे को जब पेमेंट नहीं देती थी तब मेरी अम्मी की तबीयत खराब होती थी। मेरी अम्मी घर पे रहती थी, तब मैं ब्लीचिंग बांटने आती थी। तब वो केबल टीवी कर्मचारी ने बोले कि मेरे को कि तुम लोग यहाँ पे बैठो मत करके, हम बांट लेंगे करके। लेकिन फिर केबल टीवी अभी वो बोल रहे कि आज तुम छोटी उठ जाओगा। सर, कल से हम यहाँ पर बैठे हैं, अभी तक के कोई अधिकारी ने और किसी ने कोई भी एक्शन नहीं लिया है। और आप हमारी कंडीशन देख ही रहे, अगर हमारे मम्मी को कुछ हो जाए, मतलब होना नहीं चाहिए, फिर भी अगर कुछ हो जाए तो इसकी सारी जिम्मेदारी सीओ मैम की। क्या बताएंगे आप? यहाँ ओपन स्पेस में कोई छत नहीं, कोई कुछ नहीं, और आप यहाँ पोजीशन पे बैठे। सर, अब मम्मी की जॉब ही नहीं रही तो हम कहाँ रहेंगे? घर का किराया भी देना पड़ता है और अगर हमारा घर भी नहीं है तो घर मालक वगैरह भी बोलते हैं कि घर से निकल जाओ, मतलब घर खाली कर दो। तो अब हम कहाँ रहेंगे? यहाँ रहने के बजाय कोई जरिया ही नहीं है हमारे पास। मी सांगू इच्छिते सर की 3.5 वर्षापासून मी इथं कार्यरत होती, पण माझ्या नंतरही मॅडमनी काही लोकांना लावलेलं आहे आणि त्यांनी का बरं लावले आज ते म्हणत आहेत की आज आवश्यकता नाही आहे माझी। मला एकच विचारायचे आहे की माझी आवश्यकता नव्हती तर या माझ्या नंतर लोक लागले आहेत, त्यांची का बरं आवश्यकता होती आणि त्यांना मग कशासाठी लावलं आहे? मलाच का बरं नाही घेतलं? मी आधी काम करत होती आणि आज 2 मुलीची आई आहे, स्वतःचं घर नाही आहे, किरायानं राहत आहे आणि खूप गरजू बाई आहे। आणि बघू शकता फक्त 7-8 हजाराच्या जॉबसाठी मी स्वतःचं प्राणही आज जीवही एकदम वाटेवर लावलेला आहे। म्हणजे मला स्वतःच्या जीवाची आज काळजी नाही आहे, कारण मला न्याय हवा आहे सर। आज माझ्या मुली बघू शकता, आज मी किती विवश बाई असेल की आज मी आपल्या मुलींचं सुद्धा रात्री इथं थांबवते। कोणी चोर आहे, चिटुरी आहे, काही हो, आमच्यासोबत आणि मच्छरामध्ये आहो, आम्ही एवढ्या तापमानामध्ये आहो आणि आपलं जीवाचं एकदम से आम्ही रोडवर आलेलो आहोत, कारण आमच्याकडे साधन कोणतंही नाही आहे जीवन जगण्याचं, मरण्याशिवाय कोणतंही पर्याप्त साधन नाही आहे। आणि जर आम्हाला हे जॉब नाही मिळाली तर मी इथंच आपलं प्राण त्याग करणार, पण इथून तो उठणार तर नाही सर, कारण माझ्यावर विनाकारण माझ्यावर सर मला काढण्यात आलं आहे। आणि सर जसं काढण्यात आलं तर मॅडमनी 6 महिन्याचं पगार थांबवलं होतं, पगार दिला आणि दुसऱ्या दिवशी मला डायरेक्टली काढलं। आधी सांगितलं असतं 2-3 महिन्याआधी की काहीतरी तुम्ही करून घ्या, 3 नोटीस दिलं असतं, तसं आहे होऊ शकते सर की मी काहीतरी करू इच्छिते होते। त्यांनी मला जसं 41,000 पगार दिलं 6 महिन्याचं, विचार करू शकताय माझा 8,000 पगार आहे आणि 41 दिला तर 7,000 कापून दिला। याचाच अर्थ असा आहे की मला 6 महिने पगार थांबवलं होतं। आपण न्याय करा आणि विचार करा, एक बाईचं घर नाही, 2-2 मुली, तर त्यांनी 6 महिने कसं थांबावं, त्या बाईने कसं जीवन जगावं? विचार म्हणजे थोडंसं माणुसकी तर आहे ना, तर त्याप्रमाणे तो विचार करू शकता सर। त्यांची नियुक्ती कायदेशीर नव्हती, त्यांची नियुक्ती भोयर साहेबांच्या वेळी करण्यात आली होती। त्या नियुक्तीपत्रातही सरळ लिहिलेलं होतं, एका कागदावर फक्त ते नियुक्तीपत्रामध्ये सरळ लिहिलं होतं की तुमच्या कामात जर दिरंगाई असेल तर तुम्हाला भविष्यात कामावरून काढून टाकण्यात येईल आणि या विरुद्ध तुम्हाला न्यायालयात दाद मागता येणार। आणि त्यांचं काम पण व्यवस्थित होतं, त्यांना स्वरूपात पण देऊन चुकली होती मी, परंतु त्याचं पण काही उत्तर त्यांच्याकडून आलं नाही। त्यामुळे त्यांना प्रशासनाचा ठराव असेल आणि ठराव घेऊन त्यांना कायदेशीररित्या काढण्यात आलं। आज ती उपोषणावर बसलेली आहे, मग अजून काय
त्याच्या निघेल निष्कास? सध्या त्यांच्या विरुद्ध वातावरण म्हणजे ऑफिसमध्ये पण वातावरण खराब व्हायचं. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पण मला एक निवेदन दिलेलं आहे, आत्ताच दिलेलं आहे, की जर त्यांना कामावर तुम्ही घेत असाल, की ते उपोषणावर बसले, हा दबाव आणून जर त्यांना कामावर घेत असाल तर आम्ही सुद्धा उपोषणावर बसणार. त्यामुळे मला पण आणि हे जे लोक आहेत ते समावेशन झालेले आणि परमनंट कर्मचारी आहे. त्यामुळे हे सगळे जर त्यांच्या विरुद्ध म्हणजे यांना जर मी घेतलंय दबावाखाली आणि ते जर उपोषणावर बसले तर ऑफिसचं कामकाज पूर्ण बिघडून जाईल. त्यामुळे यांना मी तसंही त्यांची नियुक्ती ही कायदेशीर नसल्यामुळे त्यांना परत देऊ शकतो. त्यांचं असं म्हणणं आहे की बा मी मला जोपर्यंत त्याने इथं घेणार नाही तोपर्यंत मी इथं उपोषणावरच राहील आणि ती इथं त्याने मरणागती जाणार, असे त्यांची प्रतिक्रिया. नाही, वरून आता ते त्यांनी कलेक्टर साहेबांना लेटर दिलेलं आहे, वरून काय ऑर्डर येतात त्यावर आता मी हे करू. करेक्ट, सध्या मी यावर तयार करू शकतो. कारण न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। अब लंबी यात्राओं या फिर महंगे खर्चों की टेंशन छोड़िए। अब EMI ऑफर्स के साथ पाएं आसान किश्तों में भुगतान करने की सुविधा। जी हाँ, अगर आप भी अपने समर वेकेशन को और भी मजेदार और फन लविंग बनाना चाहते हैं तो आज ही जुड़िए BTP के आसान EMI ऑफर्स के साथ। रेडी टू ट्रैवल दिस समर, बेस्ट डील फॉर एवरी डेस्टिनेशन। लेह लद्दाख, सिक्किम, कश्मीर, शिमला, मनाली, दुबई, वह भी 25% डिस्काउंट के साथ। तो इंतजार किस बात का, आज ही BTP के EMI ऑफर्स का लाभ उठाएं और अपने सफर को बनाएं आरामदायक एवं सुविधाजनक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 532A भारत ट्रैवल पॉइंट प्राइवेट लिमिटेड, हनुमान नगर, टुकड़ोजी स्क्वायर, नागपुर। टोल फ्री नंबर 1800209099, लैंडलाइन 0712666786। Our website www.btbyatra.com।